वादळाचा तडाखा आणि शेतकऱ्यांचे स्वप्न उद्ध्वस्त, लाखोंचे पत्र्याचे शेड क्षणार्धात जमीनदोस्त. बोरी शिवारातील घटना. 2 दिवसापूर्वी उभारलेले शेड वादळी वाऱ्यात उडाले. 2 ते 2.5 लाखांचे नुकसान. तातडीच्या मदतीची मागणी. जिंतूर तालुक्यातील बोरी परिसरात गुरुवारी दिनांक 12 जून रोजी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवला. निसर्गाच्या या रौद्र रूपामुळे बोरी येथील एका शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून कर्ज काढून उभारलेले पत्र्याचे शेड अवघ्या काही मिनिटात जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. बोरी येथील शेतकरी सुजात खान मीर खान पठाण यांची करवली रस्त्यालगत गट क्रमांक 92 मध्ये शेती आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी त्यांनी 2 दिवसापूर्वीच मोठा खर्च करून पत्र्याचे शेड उभारलं होतं. या शेडमध्ये खत, बियाणे तसेच विविध शेती उपयोगी साहित्य सुरक्षित ठेवण्यात आले होते. मात्र गुरुवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास अचानक आलेल्या प्रचंड वेगाच्या वादळी वाऱ्याने आणि पावसाने हे शेड अक्षरशः उखडून फेकले. वादळाचा वेग इतका प्रचंड होता की शेडचे पत्रे तब्बल 500 मीटर अंतरावर जाऊन पडले. काही क्षणातच उभे असलेले शेड जमीनदोस्त झाले आणि शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर लाखो रुपयांची मेहनत मातीमोल झाली. या घटनेत अंदाजे 2 ते 2.5 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. आधीच नापिकी, अवकाळी पाऊस, ओला व कोरडा दुष्काळ, वाढते उत्पादन खर्च आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेला शेतकरी आता नैसर्गिक आपत्तीच्या नव्या संकटालाही सामोरं जात आहे. शेतकरी कर्ज काढून शेती उभी करतो, परंतु निसर्गाचा एक झटका त्याच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरतो. अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे. घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकरी सुजात खान पठाण यांनी प्रशासनाकडे मदतीची मागणी केली असून महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करून शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान परिसरातील शेतकरी व नागरिकांनीही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तातडीने मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. कर्ज काढून उभारलेले शेड वादळाने काही मिनिटात उद्ध्वस्त केले. आता शासनानेच मदतीचा हात द्यावा अशी वेदनादायी भावना शेतकरी सुजात खान पठाण यांनी व्यक्त केली. जिंतूर तालुक्यातील बोरी शिवारातील गट नंबर 92 मध्ये काल रात्री मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली होती आणि या वादळी वाऱ्यामध्ये सुजात खान पठाण हे शेतकरी आहेत. या शेतकऱ्याचे पत्र्याचा शेड आहे ते शेतातला माल असो किंवा खत बियाणे असो हे साठवण करण्यासाठी त्यांनी एक शेड बांधलेला होता आणि त्या शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. काल रात्री खूप मोठ्या प्रमाणात वादळी वारा तसेच पाऊस मोठ्या प्रमाणात झाला या शिवारात आणि भरपूर असे शेतातले झाडे, विद्युत पोल, तारं हे तुटून पडलेले आहेत आणि सुजात खान पठाण हे बोरी येथील रहिवासी आहे आणि त्यांचं शेत बोरीच्या शिवारातील गट नंबर 92 मध्ये आहे. तर त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. आपण त्यांच्याकडून त्यांची काय व्यथा आहे ते जाणून घेण्यासाठी आज आपण शेत बांधावर आलेले आहोत. साहेब काय कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे आणि किती नुकसान झालेलं आहे? अचानक निसर्गाचा खूप असा पाऊस आणि वारा चालू होता. नंतर पाऊस कमी झाला पण वारा काय कमी झाला नाही आणि परत आम्ही जीव वाचून तिकडे पळालो विहिरीकर. तर समजा शेड उडून अशी आतूनच नुकसान झाली. माझं 70-80 कडबा होता मध्ये, 20 बॅग खताच्या होत्या 20-0च्या. आता एक शेड आम्ही याच्यामुळे बांधला होता बायकोचे दागिने ठेवून की याच्यामुळे की आम्हाला याचा काही ना काही फायदा होईल. पण याचा निसर्गाचा असा खूप आहे तो की ते काही शेतकऱ्याला कळत नाही काय करावं. पहिलंच क्रॉप लोन हे ते बाकी आहे माझ्याकडे. आता काय ते प्रत्येक वर्षी काय ना काय माणूस करते आणि करते निसर्ग अलगच करून टाकते. याचं दखल घेऊन तर शासनानं आम्हाला मदत करावी ही नम्र विनंती. वादळी वारासह पाऊस किती वाजता झाला काल रात्री? 9:30 वाजता असा वारा, 9:15 ते 9:30 असा वारा होता भयानक की माणूस माणसाजवळ उभं राहणं झालं. ते आमच्या बाजूला आमच्या मित्राचे राजू चापटे म्हणून त्याचं एक झाड पण पडलं आणि त्याचे बी जे बैलं होती समजा इकडं तिकडं पळापळी ते वारं त्याचे पत्र नीट केले. आता हे करायला यावं ते समजा आमचं उठून पडलं कालच. एक अंदाजे किती नुकसान झालं असेल तुमचं? 2 ते 2.5 लाख रुपयाचं झालं साहेब. शासनाकडून कशी मागणी करणार तुम्ही, म्हणजे काय कोणत्या पद्धतीने? शासनाने आम्हाला याची काहीतरी नैसर्गिक आपत्ती काय ना काही भेटेल त्या हिशोबानं आमचं शासनाकडे एवढीच नम्र विनंती आहे. तलाट्याने पंचनामा केला का? तलाट्याचा माणूस आता पंचनामा सकाळी फोन केले ते आणि त्या
बोरी शिवारातील शेतकरी आहेत आणि यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. हे सुजात खान पठाण हे एक शेतकरी आहेत, ते चांगल्या पद्धतीने शेती करतात, परंतु त्यांनी एक पावसाळ्यामध्ये बी बियाणे खत हे माल साठवून ठेवण्यासाठी त्यांनी एक शेड बांधलेला होता आणि शेडसाठी अंदाजे 2.5-3 लाख 3 ते 3.5-4 लाख रुपये खर्च आलेला आहे. परंतु कालच्या रात्रीच्या पावसामुळे वादळी वाऱ्यामुळे त्यांचा शेड पूर्ण नेस्त नाबूद झालेला आहे, जमीनदोस्त झालेला आहे आणि यामध्ये त्यांचा 2.5 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे. आता आणि या सुजात खान पठाण हे जे शेतकरी यांचं जे नुकसान झालेलं आहे, या शेतकऱ्याला शासनाने मदत करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. पठाण सुजात बोरी चालू आहे ना, या इकडे या पठाणच्या मागे येते पुढे. चिखली तालुक्यातील बोरी शिवारातील गट नंबर 92 मध्ये काल रात्री अचानक पाऊस आल्याने तसेच वारा वावदान मोठ्या प्रमाणात होता आणि या ठिकाणी शेतकरी सुजात खान यांच्या शेडचा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. तर आज आपण या शेतकऱ्यांकडून त्यांची काय व्यथा आहे, त्यांचं काय नुकसान झाले हे जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्या शेत बांधावर आलेले आहोत. चेक करणे एकदा.